गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं त्रिशूलं डमरुं गदाञ्चं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री गुरुदेव नमः। श्रीकृष्ण परमात्मे नमः। श्री गुरुदेव दत्त। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपाद श्रीवल्लभ लीलामृत भाग पहिला। नम्र निवेदन। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या भव्य दिव्य ग्रंथाची रचना श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार श्री शंकर भट्ट नावाच्या कर्नाटकीय भारद्वाज गोत्रीय ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली होती। नंतर त्याचा तेलुगू भाषेत अनुवाद केला गेला। हे चरित्र श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री बापनाचार्युलू यांच्या 33व्या पिढीतील भाग्यवान पुरुष याचे प्रकाशन करेल असे विधान ग्रंथात केले होते। अगदी तसेच घडले। श्री मल्लादी गोविंद दीक्षित भीमावरम रहिवासी हे बापनाचार्युलू यांच्या 33व्या पिढीतील भाग्यवान सद्गृहस्थ आहेत। त्यांनी हा ग्रंथ इसवी सन 2001 साली श्री क्षेत्र पिठापूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान यांच्याद्वारे प्रकाशित केला। श्रीपाद प्रभूंनी आपल्या वक्तव्यात म्हटल्याप्रमाणे या महान ग्रंथाचा मराठी, हिंदी, गुजराती, कानडी आणि इंग्रजी भाषेतून अनुवाद झाला आहे आणि लाखो भक्त यापासून लाभान्वित होत आहेत। या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे आहे की लेखकाने हा प्रवास वर्णनात्मक पद्धतीने लिहिला आहे। लेखक उडुपी क्षेत्री श्रीकृष्ण दर्शनासाठी गेले असताना त्यांना श्रीकृष्णांनी कन्याकुमारीस जाऊन कन्याका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली। त्यानुसार शंकर भट्ट कन्याकुमारी क्षेत्री गेले आणि त्यांनी कन्याका देवीचे दर्शन घेतले। त्यांना जाणवले की माता त्यांच्याकडे अत्यंत स्नेहपूर्ण नजरेने पाहत आहे। शंकरा आणि ती म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतरंगातील भावावर मी प्रसन्न झाले आहे। तू कुरगड्डी क्षेत्री जा आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर। या आदेशानुसार श्री शंकर भट्ट कुरगड्डीस जाण्यास निघाले। मार्गात त्यांना अनेक साधू संत महात्मे यांचे दर्शन होत होते। त्यांच्याबरोबर होत असलेल्या सत्संगात प्रत्येक जण श्रीपाद प्रभूंच्या अद्भुत लीलांबद्दल तसेच आपल्या स्वतःच्या अनुभवाबद्दल शंकर भट्टास सांगत होते। याशिवाय लेखकास प्रवासात अनेक अनुभव येत होते आणि त्यात श्रीपाद प्रभूंच्या कारुण्यमय दृष्टीचा अनुभव चाखावयास मिळत होता। या सर्वांना लेखकाने शब्दबद्ध केले आहे। यातील श्रीपाद प्रभूंनी स्वतः प्रत्यक्ष केलेल्या अद्भुत, अनाकलनीय आणि अगम्य अशा लीला, तसेच त्यांनी वेळोवेळी केलेला उपदेश, सत्संग आदी वेगळे करून श्रीपाद श्रीवल्लभ लीलामृत या नावाने संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे। हे करीत असताना ग्रंथाचा मूळ गाभा जसाच्या तसाच राहील याची पूर्ण काळजी घेतली आहे। शंकर भट्टास प्रवासात आलेले स्वतःचे अनुभव स्वतंत्र रीतीने अध्याय 46 ते 52 या 7 अध्यायात नमूद केले आहेत। सध्याच्या युवा पिढीला वेळेच्या अभावामुळे मूळ ग्रंथ वाचणे, त्यांचे पारायण करणे कठीण वाटते। अशा प्रकारच्या साररूपाने संकलित केलेल्या लघु स्वरूपातील ग्रंथ मूळ ग्रंथांचे अध्ययन करण्यास नक्कीच प्रेरित करील असा विश्वास वाटतो।
माझे गुरुदेव परमपूज्य योगाचार्य श्री हरिभाऊ निटुरकर महाराज यांच्या निस्सीम कृपेने आणि आशीर्वादाने तसेच वेळोवेळी दिलेल्या प्रेरणेमुळे हे संकलनाचे कार्य पूर्ण झाले आहे. साधकांना याचा नक्कीच लाभ होईल असा विश्वास वाटतो. परमेश्वर कृपेने हा ग्रंथ ध्वनिमुद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे. यथामथी ही सेवा श्रीपाद श्री वल्लभ यांच्या चरण कमली सादर समर्पण आहे. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय पहिला. श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचे प्रकटीकरण. श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनास म्हटले होते, अरे पार्था, दुष्टांचे हनन आणि सुष्टांचे रक्षण तसेच धर्माच्या संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात अवतार धारण करीत असतो. या कथनानुसार कृतयुगात अत्री आणि अनुसया या अतिपावन दाम्पत्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांचे पोटी श्री दत्तात्रेय या नावाने अवतार घेतला होता. या अवताराचे वैशिष्ट्य असे होते की भगवान श्री दत्तात्रेय आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी या भूतलावर सदैव वास्तव्य करीत असतात आणि स्मरण करताच प्रत्यक्ष प्रकट होऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात. श्री दत्तात्रेयांचा दुसरा अवतार श्रीपाद श्री वल्लभ या रूपात पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठिकापुरम अर्थात सध्याचे पिठापुरम या क्षेत्री भाद्रपद शुद्ध चतुर्थीस म्हणजे गणेश चतुर्थीस इसवी सन 1320 या अतिपावन दिवशी चित्रा नक्षत्रावर झाला. श्रीपाद प्रभूंच्या जन्माची कथा मोठी रंजक आहे. पिठापूर या पवित्र क्षेत्री ब्रह्मश्री घंटिकोटा, अप्पलराज शर्मा आणि अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमती हे सच्छील आणि आचार संपन्न दाम्पत्य निवास करीत होते. अप्पलराज शर्मा हे कृष्ण यजुर्वेदी शाखेचे भारद्वाज गोत्रीय होते. सौभाग्यवती महाराणी सुमती ही ब्रह्मश्री मल्लादी बापनाचार्युलू या विद्वान ब्राह्मणांची कन्या होती. ती रूपाने आणि गुणाने अतिसुंदर होती. तिचे चालणे एखाद्या महाराणी शोभेल असे असल्याने तिचे नाव महाराणी सुमती असेच पडले. तिला 2 पुत्रांची प्राप्ती झाली होती, परंतु मोठा श्रीधर शर्मा अंध होता आणि धाकटा श्रीधर शर्मा पांगळा होता. अशा दैवगतीमुळे माता सुमती सदैव दुःखी असे. एकदा महालया अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण भोजनाची सर्व तयारी झाली होती. याच वेळी 15-16 वर्षाचा एक उत्तम देहयष्टी आणि तेजपुंज चेहऱ्याचा एक अवधूत त्यांच्या दारात प्रकट झाला आणि त्याने आपल्या सुमधुर वाणीत म्हटले, ओम भिक्षां देही. त्या आवाजाने माता सुमती बाहेर आली. दारात उभ्या असलेल्या त्या दिव्य अवधूतास पाहून क्षणभर दिपूनच गेली. नंतर तिने स्वतः सावरले आणि पाकगृहात जाऊन सुग्रास अन्नाने भरलेले एक ताट आणून त्या अवधूतास अर्पण केले. त्या अन्नाने त्या अवधूताची क्षुधा शमन झाली आणि प्रसन्न चित्ताने त्याने सुमतीस म्हटले, माते, तू एका अवधूतास तृप्त केलेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा तो वर मागून घे. माता सुमती म्हणाली, स्वामी, मला 2 पुत्र आहेत, परंतु त्यापैकी एक अंध आणि दुसरा पांगळा आहे. मला आपणासारखा दैदिप्यमान आणि विद्वान पुत्र व्हावा हीच माझी इच्छा आहे. तथास्तु असा आशीर्वाद देऊन तो अवधूत क्षणमात्रातच निघून गेला. ते अवधूत रूपात असलेले प्रत्यक्षात श्री दत्त प्रभूच होते. त्यांच्या दर्शनाने आणि दिलेल्या आशीर्वादाने माता सुमती अत्यंत आनंदित झाली. तिच्या अंतरी एका अनामिक आनंदाची अनुभूती होत होती. ब्राह्मण भोजन, दान आदी होऊन महालया अमावस्येचा तो दिवस सुव्यवस्थितपणे पार पडला. सुमती महाराणी अशा आनंदी अवस्थेत असताना अवधूताच्या आशीर्वादाने तिला पुत्रप्राप्तीची लक्षणे दिसू लागली. या अवस्थेत तिला शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूल आदी धारण केलेल्या अनेक देवतांची, ऋषींची, सिद्धपुरुषांची, योग्यांची अशी अनेक दर्शने तिला स्वप्नात होत होती. काही दिवसांनी तिला जागृत अवस्थेमध्ये सुद्धा दिव्य दर्शन होऊ लागले. नेत्र झाकले की पडद्यावरील चित्रपटाप्रमाणे
दिव्य कांतिमय साधनेत मग्न असलेले योगी मुनी अद्भुत दर्शन देत. दैनंदिन कामे करताना श्री दत्तात्रयांची स्तोत्रे, भक्तिगीते तिच्या मुखातून मधुर स्वरात सहजच बाहेर पडत. ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जन्माची शुभ सूचक होती. या मातेचे हे आगळे वेगळे डोहाळे पाहून पती अप्पलराज शर्मा, पिता बापनाचार्युलू आणि माता राजमंबा अति आनंदित होत. 9 मासाचा काळ जणू पंख लावून उडून गेला. 10व्या मासी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीस, गणेश चतुर्थीस, सुमती महाराणीने एका अति सुंदर दैदिप्यमान शिशूस जन्म दिला. हा बाळ सामान्य बालकाप्रमाणे न जन्मता ज्योती रूपाने अवतरला. त्या क्षणीच माता सुमती मूर्छित झाली. प्रसूती गृहातून मंगलवाद्यांचा ध्वनी ऐकू येऊ लागला होता. थोड्याच वेळात आकाशवाणी झाली आणि सर्वांना प्रसूतीगृहाच्या बाहेर जाण्याचा आदेश झाला. सर्वजण बाहेर येताच त्या बाळाच्या सानिध्यात 4 वेद, 18 पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाले आणि परम पावन वेदमंत्रांचा घोष सर्वांना ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने तो थांबला. या मंगल समयी स्वर्गातील अप्सरा, गंधर्व, यक्ष, किन्नर आनंदाने नृत्य गायन करू लागले. देवतांनी बाळावर पुष्पवृष्टी केली. याच वेळी घरासमोरील आंब्याच्या झाडावरील कोकिळा मधुर स्वरात आनंदाने गाऊ लागल्या. पारिजात, मोगरा, चमेली, गुलाब आदी फुलांनी आपला सुगंध मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर सुतिकागृहात पाठविला आणि नवजात शिशूचे स्वागत केले. पुत्र प्राप्तीची वार्ता कळताच अप्पलराज शर्मा आपली पूजा अर्चा आटोपून अति आनंदाने पुत्र भेटीसाठी प्रसूती गृहाकडे निघाले. बाळाचे मुखमंडल अतिशय सुंदर होते. भव्य कपाळ, धनुष्याकृती भुवया, त्याखाली मोठे मोठे तेजपुंज नेत्रद्वय, सुंदर नासिका, प्रमाणबद्ध कर्णद्वय, गुलाबी गुलाबी पातळ ओठ आणि या गोजिरवेण्या मुखचंद्रमास साधेसा असा गौरवर्ण. हे दैवी सौंदर्य पाहून सुमती महाराणीचे पिता बापनाचार्युलू आणि माता राजमंबा या दोघांच्या नेत्रातून आनंदाश्रू ओघळू लागले. त्यांचे चित्त एका अनामिक आनंदाने भरून गेले. अप्पलराज शर्मांनी ब्राह्मणांकरवी वेदपठण करून जातकर्म केले. या असामान्य शिशूस ज्या स्थानी निजवीत असत त्या स्थानी एक 3 फण्यांचा नाग आपली फणा उभारून बाळावर छाया करीत असे. यथासमयी बाळाचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे ठेवले. शिशू चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागला. त्याच्या बाललीलांचा आनंद घेत असताना दिवस कसा जाई हे त्या वात्सल्यमूर्ती माता पित्यास आणि आजी आजोबांना कळून येत नसे. श्रीपाद बाळ अन्य बालकांपेक्षा अगदी निराळा होता. तो 7-8 महिन्याचा होताच त्याच्या रांगण्यास घर अपुरे पडू लागले. याच वेळी तो बोबड्या परंतु अतिमधुर शब्दात नाना, अम्मा असे शब्द बोलू लागला. पिता अप्पलराज शर्मा देवपूजेसाठी बसले की रांगत रांगत तेथे जाऊन श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीसमोर शांतपणे बसून राही. एक चित्ताने पूजा पाहत बसे. आरती करताच आनंदाने टाळ्या वाजवी. पूजा समाप्त होताच पिता त्यास वाटीतील नैवेद्याचे दूध देत असे. ते तो अत्यंत आनंदाने पिऊन टाकी. येथे प्रथम अध्याय संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.